राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चवमध्ये. तर मंडळी, आमच्या गावाकडे आणि शेतामध्ये आहे ना, असे पाऊस पडला का आपोआप डांगर उगत असतात बरं का. तर मी आणि भाग्यश्री शेताकडे जात होतो शेतामध्ये लसूण लावण्यासाठी. तर आम्हाला हा डांगराची वेल सापडलेला आहे. आणि आमच्या गावाकडे ना भरपूर अशी वेल असतात बरं का. कुठं येतात, शेताच्या बांधावर येतात, रस्त्याच्या कडेला येतात, कुठं झाडावर येतात. आता इथूनच मी तुम्हाला डांगर दाखवत आहे बघा. तिकडं पोलावरती 2 डांगर आहे, पण मी तुम्हाला सविस्तर डांगर दाखवतो, तुम्हाला नक्कीच आवडतील. गावामध्ये ज्या महिला शेतात कामाला जातात ना, ते घेऊन जात असतात, म्हणजे कुणीही घेऊन जातं, कारण की आयुर्वेदिक आहे. मंडळी, इथं एक सापडलेलं आहे बरं का. भाग्यश्री बघ, इथं किती छान आहे. हो आता हे मोठं होईल ना मस्त तयार. हो होईल ना. हे नको घेऊ मग. नका घेऊ ते छोटं. बरं बरं. आणि मंडळी, आता आपल्याला मोठं सापडलेलं आहे बरं का. आता हे मी काढून घेणार आहे. वा 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 वा, बघू शकता. छान दिसतंय आहे ना. ना? हो दिसतंय ना. लय छान आहे भाग्यश्री. अगदी मन प्रसन्न झालंय डांगराकडे बघून. मस्त आपण डांगराची भाजी बनवू बरं का. हो. छान लागते खायला. मंडळी, हे असतं बरं का आमच्या गावाकडील शेतकऱ्याचं जीवन. आणि ही असती बरं का गावाकडील मजा. चिंचा, बोर, विलाई चिंचा असं भरपूर खायला भेटतं, आंबट गोड. तर आता हे तोडून घेऊ आपण. बघू शकताय 2 सापडलेले आहेत. आता हे काढून घेतो मी. वा वा वा, छान आहे ना ग. हो उचलत नाही, इतके जडजड आहेत बरं का. हो 2-2, 3-3 किलोचे असतील. हो, एक 5 किलोचं आहे. मंडळी, बघू शकता, हा आहे आनंद गावाकडील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पिकलेलं सापडलेलं आहे. मंडळी, आता तर भाग्यश्री खूप खुश होणार. बघायचं का तुम्हाला? हे बघू शकता. खूपच भारी भेटला. आपण याच्या मस्त डांगर घाऱ्या बनवू. आता बघू शकता, मी तुम्हाला डांगर दाखवणार आहे. बाप रे बाप. मंडळी, कसं काय आहे गावाकडची मजा बघू शकता. तर मंडळी, आवडले की नाही तुम्हाला गावाकडील डांगर? छान निघल ना. 1 2 3 4 मंडळी, 4 डांगर सापडलेले आहे आपल्याला. आणि ते वेलाला आहे ना, इतक्या कळ्या, इतके फुलं. म्हणजे आमच्या गावाकडे जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये असे डांगर उगत असतात. तर ही असती गावाकडील मजा. तुम्हाला नक्कीच डांगर आवडले असतील. अजिबात कीड नाही, काही नाही, माशी नाही त्याला. एकदम हे बघा, एकदम चोपडे चटक आहेत. आता पिकलेलेच आहेत, पण हे भरपूर दिवस टिकतं. आणि मंडळी, याचा तुम्हाला फायदा असा सांगतो, हे जर आपण बाजारामधून किंवा असं तुम्हाला कुठे शेतात भेटलं आणि घरी आणलं ना, तुम्ही याला 6 महिने 8 महिने ठेवलं तरी चालतं बरं का. आणि कोणाकोणाला असं डांगर सापडलेलं आहे किंवा कुणी घरी आणून ठेवलेलं आहे. आणि कुणी मंडळी या डांगर घाऱ्याची भाजी खाल्लेली आहे किंवा डांगर घाऱ्या करून खाल्लेल्या आहे, ते नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का. आणि तुमचा काय अनुभव आहे ना डांगराविषयी, तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये शेअर करा. तर चला मंडळी, आपण याच्या मस्त डांगर घाऱ्या बनवूया आणि याची मस्त भाजी बनवूया.